नमस्कार. हाऊसिंग सोसायटीची मालमत्ता. आता हाऊसिंग सोसायटीची मालमत्ता म्हणजे काय आहे? संस्थेची इमारत आणि त्या संस्थेच्या इमारतीखाली जागा. आता ही जागा संस्थेच्या नावाने कधी होते? ज्यावेळी आपण कन्व्हेन्स डीड करून घेतो. बिल्डर आपल्याला संस्थेच्या नावे हस्तांतरण करून देते. अनेक सभासदांचे मतं काय आहेत की आमचं सभासदांचं नाव या प्रॉपर्टीवरती लागलं पाहिजे. पण मंडळी तसं नसतं. हस्तांतरण बिल्डर आपल्याला संस्थेच्या नावाने करून देतो, व्यक्तीच्या नावाने होत नाही, सभासदांच्या नावाने होणार नाही. संस्था कोणाची आहे? तर त्या सभासदांची काय आहे? ही संस्था आहे. त्यामुळे त्या नोंदी ज्या झालेल्या आहेत, त्या ज्या काही मागणी लोकांच्या आलेत किंवा विचारणा आले, त्यामध्ये संस्थेच्याच नावाने ही मालमत्ता राहणार आहे. तर यामध्ये काय नमूद आहे हे लक्षात घ्या की त्या संस्थेने आपल्या संस्थेचा सभासदांची माहिती असलेला नमुना आय रजिस्टर अपडेटेड ठेवणं गरजेचं आहे. कारण सभासदांमध्ये झालेले बदल या नमुना आय रजिस्टरमध्ये नोंद होतात. म्हणजे ज्यावेळी एखादा जुना सभासद सोडून नवीन सभासदांकडे आपली मालमत्ता, आपली सदनिका, गाळा हस्तांतरित करतो, विकतो, खरेदी विक्री व्यवहार होतात, त्याच्या नोंदी त्या वेळेला ह्या नमुना आय रजिस्टरमध्ये करणं आवश्यक असतं. म्हणजे नवीन बदललेल्या सभासदाच्या नोंदी या मालमत्तेला लागतील किंवा तुमच्या प्रॉपर नोंदी होतील. आता अजून एक बारकावे ह्याच्यामध्ये मी तुम्हाला समजून देतो की बऱ्याच वेळा काय होतं की बिल्डर 7/12 असताना बिनशेती त्याची करून घेतो. 2 भाग असतात त्याच्यामध्ये, तात्पुरती बिनशेती आणि कायम बिनशेती. जेव्हा कायम बिनशेती होते त्यावेळी त्याची नोंद सिटी सर्वे ऑफिस म्हणजे CTS पडतो, त्याला CTS नंबर पडतो आणि त्याची नोंद होते भूमी अभिलेख कार्यालय, सिटी सर्वे ऑफिस, तालुका लेवलला हे कार्यालय असतं त्या ठिकाणी. आणि जर ह्या नोंदी अशा पद्धतीने झाल्या नाहीत तर बिनशेती 7/12च नोंद राहते आणि मग संस्थेला काय करावं लागतं की 7/12 हस्तांतरित करून घेण्यासाठी बिल्डरकडून करून घ्यावं लागतं. म्हणजे त्याचा कन्व्हेन्स डीड करतो. म्हणजे 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड, त्या दोन्ही प्रकारामध्ये आपण हस्तांतरण करून घेतो. परंतु याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे. कारण बिनशेती जागा ही 7/12 हा बंद होऊन त्याचा CTS तयार होतो. काही संस्थांचा तसा झालेली आहे, परंतु अजूनही दप्तर नोंद कुठं आहे? 7/12ला. त्याचं क्षेत्र CTS नंबरला नमूद नसतं आणि ते जुन्या नावानेच नोंद असते. CTS ऑफिसला बिल्डरच्या किंवा मूळ जमीन मालकाच्याच नावाने किंवा शेती म्हणून उल्लेखित असलेलं प्रॉपर्टी कार्ड तयार होतं. फक्त त्याचं क्षेत्र जे आहे ते एरियानुसार क्षेत्र असतं. तर ते एरियानुसार असलेलं क्षेत्र, संस्थेचं क्षेत्र किती आहे ते त्या ठिकाणी नोंद करून संस्थेचा CTS नंबर, संस्थेचं प्रॉपर्टी कार्ड वेगळं तयार होणं आवश्यक आहे. म्हणजे 7/12 बंद होऊन CTS नंबर पडणं, प्रॉपर्टी कार्ड तयार करून घेणं ही अत्यंत महत्त्वाची काम आहे आणि हे संस्थेच्या प्रत्येक सभासदांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. यामध्ये त्या सभासदांनी नमुना आय रजिस्टर मगाशी सांगितल्याप्रमाणे अपडेटेड ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे झालेले बदल आपल्या संस्थेमध्ये नमूद असणं आणि मग हे बदल वेळेत करून घेणं हे त्या संस्थेच्या संचालक मंडळाकडे, अध्यक्ष, सचिव, खजिनदार, पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारीचं काम आहे. त्यामुळे कृपया याकडे प्रत्येक संस्थेने खूप बारकाव्याने लक्ष देऊन 7/12 टू प्रॉपर्टी कार्ड कसं तयार होईल